एक मिनट. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करू. प्रमुख अतिथींचे, सन्माननीय परीक्षकांचे व मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अहिरे सर, उपप्राचार्य यांचे आगमन होत आहे. प्रमुख पाहुण्यांचे आगमन होत आहे. तुमच्या कॉलेजमध्ये कशी काय? अगं तुमच्या कॉलेजच्या मुलींची मी चर्चा ऐकली बसमध्ये. आज काहीतरी आहे ना तुमच्या कॉलेजमध्ये? अगं काहीतरी नाही ग. आज आमच्या कॉलेजमध्ये 4थे विद्यार्थी साहित्य संमेलन आहे. तू आलीच आहेस तर थांब. आमची मैत्रीण कुमारी चंदना देशमुख हिच्याकडून आपण प्रास्ताविकातून समजून घेऊया. म्हणजे तुला नक्कीच कळेल की आज आमच्या कॉलेजमध्ये काय आहे ते. हो हो नक्की. शीघ्र. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी कुमारी चंदना देशमुख हिला विनंती करते. नमस्कार. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. नमस्कार, शुभ सकाळ, साहित्यमय सकाळ. नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सातत्यपूर्ण कार्यरत असलेली शिक्षण मंडळ कराड ही आमची संस्था सन 2017-18 पासून विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करीत आहे. मध्यंतरी कोरोना काळामध्ये ते आयोजित करण्यात आले नव्हते. यावर्षी आमच्या संस्थेने 4थे विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन ही संकल्पनाच खूप भारी आहे. अभिरुची संपन्न वाचक निर्माण करणे हा संमेलन आयोजित करण्यामागे मुख्य उद्देश आहे. संस्थेचा व्यापक दृष्टिकोन लक्षात घेतला तर नक्कीच आमच्या या साहित्य यात्रेला नवचैतन्य प्राप्त होईल. साहित्य संमेलन आणि ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना साहित्यातील विविध प्रकारांची माहिती तर मिळेलच, परंतु सध्याच्या काळात मोबाईलमुळे वाचनापासून दूर असणारे आमचे विद्यार्थी पुस्तकांशी मैत्री नक्कीच करते. आज आम्ही या मंचास आदरणीय सुधामूर्ती मंच हे नाव दिलेले आहे. आदरणीय सौ सुधामूर्ती या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व प्रख्यात लेखिका तर आहेतच, पण त्याचबरोबर इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत. त्यांनी 9हून अधिक कादंबऱ्या मराठी, इंग्रजी व कन्नड भाषेमध्ये लिहिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांना उत्तम शिक्षिका हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना R.K. नारायण पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. नुकताच त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. अशा या शांत, सोज्वळ आणि अत्यंत साधे राहणीमान असलेल्या परंतु आपल्या लेखणीने आणि सामाजिक कार्यकर्तृत्वाने अनेकांचे आयुष्य बदलणाऱ्या लेखिका आमच्या संस्थेने आयोजित केलेल्या या साहित्य संमेलनाचे सात्विक रोपटे भविष्यात नक्कीच भरेल अशी आशा व्यक्त करते आणि मी माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. अगं स्पर्धा, आता मला समजलं तुमच्या कॉलेजच्या मुली पुस्तकांविषयी चर्चा का करत होत्या. काय भन्नाट कल्पना आहे ही विद्यार्थी साहित्य संमेलन. अगं चर्चा तर होणारच, कारण आमच्या ग्रंथालयातून विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाचन सप्ताह आयोजित करून आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना वाचनीय पुस्तके उपलब्ध करून दिली होती. आणि बरं का, आमच्या मुलींनी ती आवडीने वाचली सुद्धा. खूप छान, मला आवडला हा उपक्रम. चंदना, तू कोणतं पुस्तक वाचलंस? अगं बरीच पुस्तकं होती, अगदी मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेतील सुद्धा. मी डॉक्टर विजया वाडी यांचे मुलींना वाढवताना हे पुस्तक वाचले. खूप मस्त आहे पुस्तक. छान. आणि तुझ्या मैत्रिणींनी कोणती वाचली? अगं थांब, आपल्याला कार्यक्रम सुरू ठेवायचा आहे. पुस्तकांविषयी चर्चा तर पुढे होईलच. तत्पूर्वी मी आपली मैत्रीण कुमारी स्पर्धा किर्लोस्कर हिला आजच्या आपल्या प्रथम सत्राचे अध्यक्ष श्री सुहास इनामदार सर यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देण्याची विनंती करते. नमस्कार, मी स्पर्धा किर्लोस्कर, 12वी क. आजचे प्रमुख अतिथी श्री सुहास नारायण इनामदार यांचा परिचय मी करून देत आहे. त्यांचे शिक्षण डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग.
तसेच संस्कृत विशारद आणि संस्कृत पारंगत अशा पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. त्यांना वाचनाचा, काव्यलेखनाचा, प्रवासाचा आणि गिर्यारोहणाचा छंद आहे. त्यांना महाबळेश्वर व कराड मधील मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतलेला आहे. सातारा आकाशवाणीवरून 5 ते 6 वेळा काव्य वाचनाचा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना बोलावले आहे. राज्यस्तरीय व इतर अनेक वक्तृत्व स्पर्धांवर अनेक वेळा परीक्षक स्पर्धेवर परीक्षक म्हणून देखील त्यांची नेमणूक झालेली आहे. काव्यलेखन व वाचन स्पर्धेतून अनेक बक्षिसे त्यांनी प्राप्त केली आहेत. अनेक कवी संमेलनात अध्यक्ष, सूत्रसंचालक म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. कराड येथील गाजलेल्या शारदीय व यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत सलग 20 वर्ष सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे. अनेक कार्यक्रमातून निवेदनाचे काम आज अखेर जवळजवळ 1000 सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक कार्यक्रमांचे निवेदन त्यांनी केलेले आहे. तसेच कराड, सांगली, कोल्हापूर, चिपळूण आणि बेळगाव या शहरांमध्ये बऱ्याच समित्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद स्पर्धा. मैत्रिणींनो, चला आता मी तुमच्या विद्यार्थिनींबरोबर बसून कार्यक्रमाचा आनंद घेते. आजच्या आपल्या प्रथम सत्राचे प्रमुख अतिथी श्री सुहास इनामदार सरांचा सत्कार करण्यासाठी मी 12वी ब मधील कुमारी सानिका करून हिला आमंत्रित करते. सत्कार करण्याची विनंती मी कुमारी सानिका करून हिला करते. कार्यक्रमाची सुरुवात आपल्या माय मराठी भाषेतील नियोजित कार्यक्रमाने होणार आहे. मी कार्यक्रमाची सूत्रे मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांकडे सोपवते. माझा मराठीची बोलू कौतुके पै अमृतातेही पैजा जिंके या शब्दात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भाषेची थोरवी वर्णन केली आहे त्या मराठी भाषेचे आपण सर्व पाईक आहोत. माझ्या मराठी भाषेचा कौतुक सोहळा दरवर्षी आपण आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करतो. यावर्षी हे 4थे विद्यार्थी साहित्य संमेलन. मैत्रिणींनो, मराठी भाषेत गद्य आणि पद्य अशा दोन विभागात साहित्य विभागलेले गेले आहे. विविध साहित्य प्रकारांची रेलचेलच या माझ्या मराठीत आहे. संत साहित्य, पंत साहित्य, तंत साहित्य, प्राचीन साहित्य, मध्ययुगीन साहित्य, आधुनिक साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य अशा विविध प्रकारात आपणास मराठी साहित्य विभागलेले पाहावयास मिळेल. लघुकथा, कथा, कादंबरी, नाटक, ललित साहित्य, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचित्रण असे प्रकार गद्य विभागात अभ्यासाला येतात. काव्याचे तर किती म्हणून प्रकार सांगू. अभंग, ओवी, पोवाडा, लावणी, गवळण, वर्हिणी, गझल, दशपदी, मुक्तकाव्य आणि भारुड सुद्धा. मैत्रिणींनो, कथा, कादंबरी, नाटक या वाङ्मय प्रकारांप्रमाणेच मराठी साहित्य आणखी एक साहित्य प्रकार नावारूपास आला आहे. तो म्हणजे व्यक्तिचित्रण. पु ल देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली शिवाजी सावंतांचे असे नमुने, व्यंकटेश माडगुळकरांचे मानदेशी माणसं अशी कितीतरी
विनोद पुस्तके आणि त्यातील व्यक्ती मराठी साहित्यात अजरामर झाली आहेत. व्यक्तिचित्रणातून आपल्याला अवतीभोवती वावरणाऱ्या अनेक खऱ्या अथवा काल्पनिक व्यक्तींचा परिचय लेखक आपणास करून देतात. त्यांचे बोलणे, वागणे, चालणे, पेहराव, लगबग, स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे हुबेहूब ती व्यक्ती आपणासमोर उभी राहते. अशाच एका व्यक्तिचित्रणाचा परिचय करून देतोय टिळक हायस्कूलचा विद्यार्थी हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन उत्तम वक्ता आणि परिचित आहे. हर्षवर्धनने अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके प्राप्त केली आहेत. पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती व वल्ली या पुस्तकामधील एक वल्ली आपल्या भेटीला घेऊन येतोय हर्षवर्धन पाटील. धन्यवाद. नमस्कार. वर्ग एकदा डिग्रीत येऊन बसवलं की ते मॅट्रिक पास किंवा नापास होईपर्यंत आईबाप त्याच्याबद्दल फारसा विचार करीत नसत. कारण कार्टर एका चितळे मास्तराच्या हवाली केलं की त्यांच्या हाताखाली ते सुखरूप आहे अशी ठाम समज त्या काळी होती. म्हणजे एके काळी होती असे म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदललं. वास्तविक गोपाळकृष्ण गोखले यांचे स्मारक म्हणून गावकऱ्यांनी गावामध्ये एक शाळा काढली. परंतु मुलाचं पाळण्यातील नाव सदानंद, सदाशिव असं काहीतरी असायचं. परंतु त्याला व्यवहारामध्ये वंड्या, पिंट्या, बाळ्या याच नावाने ओळखलं जायचं. तशीच आमच्या शाळेची अवस्था होती. तिला गोखले हायस्कूल म्हणून कोणच ओळखत नसत. पण चितळे मास्तरांची शाळा हेच तिचे लौकिक नाव. वास्तविक चितळे मास्तर हे आमच्या शाळेचे संस्थापक नव्हते किंवा शाळेच्या बोर्डावर त्यांचं नाव देखील नाही. परंतु मी 3री मध्ये असताना चितळे मास्तर एकदा प्रिन्सिपल झाले होते. परंतु 15 दिवसातच त्या खुर्चीला वैतागून ते पुन्हा आमचे चितळे मास्तर झाले. त्यांच्यापेक्षा वयाने फार फार लहान असणारे काळे मास्तर प्रिन्सिपल झाले आणि अजून देखील आहेत. डाव्या हातात पकडलेला धोतराचा सोगा एकेकाळी काळ्या रंगाचा पण निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा एक डगला, डोक्यात ईशान्य नैऋत्य दिशा दाखवणारी एक काळ्या रंगाची टोपी आणि टोपीच्या बाहेर निघालेले टकल्याला चिटकलेले काही केस. डावा हात हा धोतराचा सोगा पकडण्यात व्यस्त असल्यामुळे उजव्या हातात पुस्तके घेऊन उजव्या खांद्यावर धरली. जर पुस्तके नसतील तर उजव्या हाताची तर्जनी आपण एक आकडा दाखवत नाचवतो तशी नाचवत चितळे मास्तरांनी गेल्या 30 वर्षापर्यंत त्यांच्या घरापासून ते शाळेचा रस्ता तुडवला. त्यांनी मला शिकवले, माझ्या काकांना शिकवले आणि आता माझ्या पुतण्याला शिकवतात. गावातल्या पुजाऱ्याने आणि चितळे मास्तरांनी पहिले महायुद्ध पाहिले, दुसरे महायुद्ध पाहिले आणि आता कदाचित तिसरे देखील पाहिले. काही महिन्यांपूर्वी मी इंग्लंडला गेलो होतो. तिथे त्यामुळे गावात माझा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ संपला. चितळे मास्तर माझ्या जवळ आले आणि माझी पाठ फक्त मला म्हणाले, काय हो पुरुषा, शाळेचं नाव राखलंस हो, आणि इंग्लंडचा तो वेस्टमिनिस्टर ब्रिज तू पाहिलास का रे? आणि तुला शाळेतली ती वर्डसवर्डची कविता आठवते का रे? Earth has no anything to show more fair but with majesty. मी माझ्या जुन्या सवयीला स्मरून म्हणालो. मॅजेस्टी अगदी बरोबर ना. चितळे मास्तरांची एक सवय मात्र अजून देखील टिकून होती. ते म्हणजे वाक्यातील शेवटचा शब्द ते विद्यार्थ्यांकडून बनवायचे. मला त्यांचा जुना वर्ग आठवला. टेक इट टेंडरली, लिफ्ट इट विथ केअर बट विथ फेअर. सगळी पोरं कोर्सात ओरडायची. चितळे मास्तरांनी आम्हाला भरपूर विषय शिकवले. त्यांचा मूळ विषय इंग्रजी असला तरी ड्रॉइंग आणि ड्रिल सोडून ते आम्हाला कोणताही विषय शिकवे. कारण प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक ही चैन पूर्वी आमच्या शाळेला परवडण्यासारखी नव्हती. हल्लीची शाळा ही पावसात नदी फुगते ना तशी फुगली आहे. कारण प्रत्येक वर्गाच्या 8 तुकड्या, सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, प्रत्येक विषयाला वेगळे वेगळे शिक्षक आणि एकेका शाळेमध्ये 2-2 हजार मुले. असली शाळा माझ्या लहानपणी नव्हती.
फक्त 10 शिक्षक मिळून संपूर्ण शाळेला सांभाळायचे. हल्लीच्या मुलांना त्यांच्या मास्तरांची नावं काही लक्षात राहत नाही, परंतु माझ्या चितळे मास्तरांना शाळेतल्या सगळ्या पोरांची संपूर्ण नावं अगदी तोंड पाठ. शाळेला येताना चप्पल घालून येणारी पोरं ही एकतर शाळेतल्या मामलेदाराची किंवा डॉक्टरची असायची, नाहीतर मॅट्रिक पर्यंतची सगळ्या पोरांनी आणि चितळे मास्तरांसारख्या सगळ्या धोतरच्या मास्तरांनी शाळेची वाट अगदी अनवाणी सोडवली. अधिक हुशार आणि अधिक मुलांसाठी चितळे मास्तर त्यांच्या घरी फुकटात शिकवणी घ्यायचे. कुमार अशोक याचं अभ्यासामध्ये चांगली प्रगती दाखवत नसल्यामुळे त्याला स्पेशल शिकवण्याची गरज आहे असल्या चिठ्ठ्या पूर्वी आमच्या पालकांना येत नव्हत्या. एखादा मुलगा नापास झाला की त्याचा माथा आय आहे अशी समज पूर्वी आमच्या मास्तरांमध्ये होती. जर त्यामुळे छडी ही खडू आणि बोट इतकीच महत्वाची वस्तू होती. पण चितळे मास्तरांनी त्यांच्या संपूर्ण 30-32 वर्षाच्या कारकिर्दीत कधीही छडीचा वापर केला नाही, कारण त्यांच्या जिभेचे वळणच इतके तिरके होते की त्याचा मार पुष्कळ होता. चितळे मास्तर आम्हाला 1ली ते 10वी शिकवायला होते. त्यांनी आम्हाला भरपूर विषय शिकवले, पण मित्रांनो त्यांचा शब्दकोश वर्गामध्ये शिकवताना अत्यंत स्वतंत्र होता. पहिला तास इंग्रजीचा, त्यामुळे आम्ही तरखडकरांची पुस्तके काढून बसायचो. पण तो चितळे मास्तर खांद्यावर बंदूक घेतल्यासारखा भूगोलाचा नकाशा घेऊन वर्गामध्ये शिरायचा. मग वर्गामध्ये खसखस विकायची. मग मास्तर बंड्या पिंट्या पाळ्या करीत हजेरी घ्यायला सुरुवात करायची. मग शाळेच्या घंटे इतका जुना असणारा घंटा वादक दामू शिपाई एक पृथ्वीचा गोल घेऊन आमच्या वर्गामध्ये शिरायचा. तो अख्खीच्या अख्खी पृथ्वी एका हातात उचलतो म्हणून मास्तर त्याला हरक्युलस म्हणायचे. पहिल्या तासाला मग एका पहिल्या बाकावरील स्कॉलर मुलाला उठून चितळे मास्तर विचारायचे, काय हो बृहस्पती, आता मागच्या तासाला आपण कुठे होतो? मास्तर, पण हा तास इंग्रजीचा आहे. मग भूगोलाचा तास किती आहे बरे? 3रा. सगळी पोरं कोर्सामध्ये ओढायची. मग 3ऱ्या तासाला त्या तरखडकराचं श्राद्ध करू, चला भूगोलाची पुस्तकं काढा. ही भूगोलाची पुस्तकं काढण्यात कधीही अर्थ लागला नाही, कारण चितळे मास्तरांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात भूगोल आणि इतिहास कधीही पुस्तकाला धरून शिकवले नाही. तास गणिताचा असो वा मराठीचा, भूगोलाचा असो वा इतिहासाचा, हा तास कशाचा? तर हा तास चितळे मास्तरांचा. हेच उत्तर त्याला योग्य ठरेल. चितळे मास्तरांनी आम्हाला भरपूर विषय शिकवले, परंतु त्यांना काही गोष्टी कधीच जमल्या नाही. उदाहरणार्थ हिंदुस्थानाचा नकाशा. बराच वेळ खडू इकडून तिकडून गिरवल्यानंतर एक ओघस्तीला लागलेला नकाशा तयार व्हायचा. अरे, हा भारताचा नकाशा जरा उत्तर अमेरिकेसारखा दिसतो की काय? स्वतःच मिश्किलपणे विचारायचे. पांडवांना उठा बघू, काढा तुमच्या मातृभूमीचा एक झकासपैकी नकाशा. पांडू गुरव हा आमच्या वर्गातील चित्रकलेमध्ये पटाईत असणारा विद्यार्थी. पांडू उठायचा, मास्तरांची मातृभूमी पुसायचा आणि झकासपैकी नकाशा काढायचा. वा वा वा, बघा मुलांनो, देव बाकी कुणाच्या बोटांमध्ये काय जादू देतो त्यालाच ठाऊक. बर पांडवांना सांगा बरे, मॉन्सूनचे वारे कुठून कुठे वाहते? पांडवांनाची विकेट पडालेली. एके दिवशी असेच आमच्या शाळेमध्ये मास्तर समुद्राचे वारे आणि जमिनीवरचे वारे हे प्रकार शिकवत होते. गोदाका, सांगा बघू, आत्ताचे वारे कुठून कुठे वाहत आहे? मिस जोशी, मिस वाने वगैरे म्हणणारे मास्तर तोपर्यंत आमच्या शाळेमध्ये आले होते. मिस जोशी वगैरे म्हणणारे आणि गळ्यामध्ये टाई लावून येणारे देशपांडे मास्तर जेव्हा पहिल्यांदा आमच्या शाळेत आले तेव्हा हे साहेबांचं पिल्लू हिताने कुणी सोडलं असं आम्हाला वाटलं. तर हो, हे साहेबांचं पिल्लू हिताने कुणी सोडलं असं आम्हाला वाटलं. चितळे मास्तरांनी आम्हाला भरपूर विषय शिकवले. मग चितळे मास्तर सगळ्या उद्धव मुलांना मात्र अत्यंत आदराने पुकारायचे. मग गोदी गुळवणी ही साक्षात एक ढ मुलगी होती. ती 4थी-5वी पर्यंत जेमतेम शिकली आणि अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली म्हणजे तिचं लग्न जाऊ दिलं. गोरी गोरी पान, खाऱ्या डोळ्यांची आणि पिठाच्या पोटासारखी डब्बू. गोदाक्का, सांग बघू, वारं कुठून कुठे वाहतंय? गोदाक्का गप्प. अगं काढते, पुढ हलवून उभी राहा की जरा. असं ती मॅट्रिक पर्यंतच्या मुलीला देखील पुढ हलवून उभी राहा असं म्हणणे असताना काहीही गैर वाटत नसे. बघ बघू, तुझा बदल कुठून कुठे वाहतोय? बरं राम्या, तू सांग,
होते ताट उभा राहिली. अरे तिनं कशाला ताट उभा राहायला हवं? अहो मग मास्तर मला तिचा पदर कसा दिसणार? अरे परीक्षेत तिला उभी करणार आहेस की काय तू? सगळा वर्ग हसायला सुरुवात करायची. मग दिवसा वाहतात ते लँड विंड्स की सी विंड्स, मग दिवसा वाहतात ते लँड विंड्स असं करत आमची घोकंपट्टी सुरू व्हायची. 15-20 वेळा घोकंपट्टी केल्यानंतर आमचं ते सहजपणे पाठ होऊन जायचं. चितळे मास्तरांचा घोकंपट्टीवर फार विश्वास होता, परंतु त्यांचा स्वतःचा स्वभाव अत्यंत विसाळू. ते शिकवता इतके मग्न होऊन जायचे की पुढच्या तासाचा शिक्षक वाटेमध्ये तात्काळच उभा राहायचा. त्यांच्या विसाळू स्वभावामुळे ते बऱ्याचदा त्यांच्या चपला आमच्या वर्गामध्ये विसरून जायचे. मग एखादा मुलगा जर तो त्यांना परत करायला गेला तर ते काय म्हणायचे? काय हो बृहस्पती, मी 14 वर्ष माझ्या चपला सांभाळल्या, तुम्हाला 1 तास देखील सांभाळता येत नाहीत का हो? तर मित्रांनो, असे होते आमचे मिश्किल चितळे मास्तर. धन्यवाद. काय मैत्रिणींनो, आवडले का चितळे मास्तर? या व्यक्तिचित्रणाप्रमाणेच गद्य साहित्यात कथा या वाङ्मय प्रकाराने आपले वेगळे स्थान निर्माण केले. माणूस स्वतःचे अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली असे म्हणतात. यातूनच कथेचा जन्म झाला. कथा म्हणजे गोष्ट, कहाणी, हकीकत करणं. अगदी लहान असताना चिवगावच्या गोष्टीने आपल्याला या साहित्याचा परिचय झाला. तो पुढे वृद्धापकाळातील पुराण कथा वाचनापर्यंत अगदीच दृढ होत गेला. म्हणूनच मौखिक परंपरेने सुरू झालेला व लिखित स्वरूपात स्थिरावलेला साहित्य प्रकार म्हणजे कथा. या कथेचे सादरीकरण अभिवाचन व कथाकथनातून केले जाते. पपू काळे, शंकर पाटील, दमा मिरासदार यांसारख्या ख्यातनाम कथाकारांनी आपल्या कथांचे उत्तम कथाकथन करून अवघ्या महाराष्ट्रभर कथा हा वाङ्मय प्रकार घराघरात पोहोचवला, म्हणजे रुजवला. दमा मिरासदार यांची अशीच एक नितांत सुंदर खुमासदार कथा आपल्या समोर सादर करतोय आपल्या टिळक हायस्कूलचा विद्यार्थी शौनक विदार. शौनकने कथाकथन वक्तृत्व स्पर्धांमधून अनेक पारितोषिके मिळवली आहेत. मी शौनकला त्याची कथा सादर करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे माझी पहिली चोरी. लेखक द मा मिरासदार. कथेचा सारांश असा आहे की एक चोर सांगतोय की तो काही अगदी चोर नव्हता, आपल्यासारखाच एक सभ्य गृहस्थ होता. दुसऱ्यांकडून पैसे घेऊन ते परत न देणे, दुसऱ्यांची पुस्तकं घेऊन ती गमावून टाकणे, ही सभ्य गृहस्थाची सगळी वैशिष्ट्ये माझ्या जवळ होती. मग मी चोर कसा झालो हेच तो सांगतोय. चोर सांगतोय तो दिवस मला अजून सुद्धा फार चांगला आठवतोय. आम्ही नेहमीप्रमाणे रात्री झोपी गेलो. त्या पूर्ण दिवसात विशेष असं सांगण्यासारखं काही घडलेलं नव्हतं, पण त्या रात्रीत मात्र अनेक घडामोडी घडून गेलेल्या होत्या. आमच्या माडीवरची भिंत कुणीतरी फोडलेली होती, चांगलं मोठं भगदाड पडलेलं आणि आत घुसून चोरी केलेली होती. सगळी कपाटं उघडलेली, ट्रंका विस्कटलेल्या, गाठोटी उचकटलेली, अशी सगळी परिस्थिती होती. मग अशा वेळेला इतर शाणी माणसं करतात एक गोष्ट मी केली. कपाटं बघितली, ट्रंका बघितल्या, ती गाठोडी बघितली, आपलं गेलं तरी काय काय याचा शोध घेतला. मग असं लक्षात आलं की घरातली सगळी चांदीची भांडी, ज्या सोन्याच्या 4-2 जिन्सा होत्या त्या, आणि त्याचबरोबर ठेवणीतले जे कपडे होते ते सगळे गेलेले आहेत. आणि आपल्यासारख्या एखाद्या माणसानं आयुष्यभर कष्ट करायचं, असं काहीतरी बाजूला साठवायचं आणि ते एकदम असं नाहीसं झालं हे बघून मला भ्रमिष्ठासारखं झालं. आणि या भरात मी एक वेड्यासारखी गोष्ट केली. तरा जाऊन पोलिसांवर दिली. मग काय म्हणायचं महाराज, संध्याकाळपर्यंत 2 कॉन्स्टेबल, एक फौजदार साहेब आपले, असं सगळं लटापट आलं ते आमच्या घरी. आता त्या फौजदार साहेबांचं काय वर्णन करावं. फौजदार साहेब हे दिसायला अगदी हुबेहूब फौजदार साहेबांसाठीच होते. म्हणजे त्यांचा देह वजनीपेक्षा जरा प्रशस्त, डोकं त्या
त्यांचा जो एक विशेष कमावलेला आवाज असतो त्या आवाजात त्यांनी मला घडलेली हकीकत विचारली. आता खरं तर सांगण्यासारखं काही नव्हतंच. मी त्यांना म्हणालो, ते काय झालं, आम्ही काल रात्री झोपलेलो आणि सकाळी उठून बघतोय तर चोरी झालेली. ते म्हणले हेच चुकतं तुम्हा लोकांचं. पोलिसांना कशी खडा माहिती दिली पाहिजे, म्हणजे चोर आले केव्हा, त्यांनी भिंत फोडली केव्हा, ते परत गेले केव्हा, यापासून सगळं सांगितलं पाहिजे. त्याशिवाय आम्ही तपास तरी कसा करायचा. आणि त्यांचंही बोलणं मला पटलं. आता घर मालकाची आणि पोलिसांची ही अडचण चोरानंच ध्यानात घ्यायला पाहिजे. त्यांना त्याची ही माहिती आधी किंवा नंतर किंवा सांगितलं तर त्याला बिघडतंय का. आपल्या गोष्ट चोरांना काही सवयच नाही हो. येतो तर नुसत्या चोऱ्या करून निघून जातात. मग पोलिसांच्या पंचनाम्याला सुरुवात झाली. आणि पोलिसांचा पंचनामा आपल्याला ठाऊकच आहे, दक्षिणेला गाठोड, उत्तरेला टंक, अशा प्रकारचा. पंचनामा उरकल्यानंतर मग खऱ्या चौकशीला सुरुवात झाली. महाराज त्यांनी मला विचारलं, तुमचा संशय कुणावर. आता संशय तरी कुणावर घ्यायचा म्हणून मी डोकं घालवायला लागलो. मी म्हणलं शेजाऱ्यांवर पण नाही, शेजारी पण सज्जन अशी सगळी मंडळी, गल्लीतल्या लोकांवर पण नाही, बरीच माणसं. हा आता माझ्या बायकोला सवय खिशातले पैसे काढायला. ते म्हणते अहो माहिती महत्वाची आहे म्हणून त्यांनी लगेच आपली डायरी काढून ती सगळी टिकून येते. बाजूला कॉन्स्टेबल 2 पायावर बसले, तो भरा मी जे काही सांगतोय ते टिकून घेत होता. आणि ह्यानंतर ऑफिसात या असे सांगून ते निघून गेले. आणि आता आमच्या घरी चोरी झाली ही बातमी सबंध गावात पसरलेली होती. त्यामुळे कधी एकदा पोलीस जातात तर आपण आज जातोय असं लोकांना झालेलं. पोलीस गेल्या सगळे लोक लगेच आत आले. आणि जर प्रतिष्ठित मंडळी, नानासाहेब, अप्पासाहेब, प्रतिष्ठित बायका देखील होत्या. गंगू मावशी, इंदिरा आत्या, सकू मावशी, काय बोलायचं त्यांना. आणि ते नानासाहेब म्हणून गृहस्थ होते, ते नुकतेच जेवण करून आलेले का काय माहित नाही, सारखी एक काळी. आणि तसंच करत त्यांनी मला विचारलं, काय ना साहेब तुमच्या घरी चोरी झाल्याचं कळलं. माझ्या तोंडावर बघा. मी पहिल्यांदा सुरक्षित अंतरावर गेलो आणि म्हणलं हो झाली चोरी. ते म्हणते अण्णा साहेब हे तुमचं चुकलंच बरं का. आपण खाली झोपायचं, सामान वर ठेवायचं, मग चोरी होणार नाही तर काय. हे म्हणल्यानंतर ते म्हातारे आजोबा होते अप्पासाहेब म्हणून ते भडकले. ते म्हणले काय सांगताय नानासाहेब, सगळं साहित्य उशापाशी ठेवून सुद्धा चोऱ्या होतात, मला विचारा ना म्हणले. आणि मी सोडून त्यांच्यातच भांडणं लागली. वादावादी एकमेकाच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पाहिली. मग मीच मध्ये गेलो आणि म्हणलं अहो तुमचं बरोबर आहे, मी नाही म्हणलंय का, आणि तुमचं तर पहिल्यापासून बरोबर आहे. मग ही रणा तुम्हाला जरा थांबली. इतक्यात बायका पुढं सरसावल्या. त्यातल्या ज्या सकू मावशी होत्या त्यांनी अगदी लाडीपणे मला विचारलं, आय्या काय काय केलं हो. मी म्हणलं आता आपल्यासारख्या माणसाच्या घरात काय असायचं, तरी पण काय काय. मी म्हणलं ठेवणीतले कपडे गेले सगळे, त्यानंतर चांदीची भांडी होती ती सगळी गेली, इतर चैनचीच म्हणल्या, आणि सोन्याच्या 4-2 चिंचा होत्या बघा त्या गेल्या. मग इंदिरा मावशी लगा पुढे आल्या. म्हणल्या अय्या काय काय होत्या चिंचा. म्हणलं पाटल्या होत्या 4 तोळ्याच्या. त्यानंतर एक चपला आला होता 5 तोळ्याचा. म्हणजे तुमच्या मंडळीच्या अंगावर तोच का मधून. मी म्हणलं हो. पण चपला हार कुठला, शकुंतला हार म्हणतात त्याला. आता मला काय माहित शकुंतला हार म्हणतात का दुष्यंता हार म्हणतात. मी आपलं कबूल केलं आणि विषय बदलून म्हणालो तुम्हाला वाडीवरची भिंत बघायची ना, चला 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 करून मी सगळ्यांना वर घेऊन गेलो. ते नानासाहेब म्हणाले काय हो अण्णासाहेब, चोराला या भगदाडातून आतून बाहेर आणि बाहेरून आत येता येईल का. मग सगळ्यांनी त्यांना आग्रह केला तुम्ही जाऊन बघा म्हणून. ते गेले की सरकत पलीकडे. म्हणजे येते जाता येते, अगं परत जाऊन बघा बरं. आले सरकत पलीकडे, हा येता येते. आणि ह्या प्रयोगाचा जो निष्कर्ष होता तो फार महत्वाचा होता की चोराला या भगदाडातून आतून बाहेरून आत येता येते. हे भगदाड पाडायला चोराला कमीत कमी 1.5 तास लागला पाहिजे आणि या
1.5 तासात आम्ही एकदा सुद्धा जागे झालो नाही. म्हणजे एक तर आम्ही ठार बहिरे तरी असलो पाहिजे किंवा कुंभकर्णाचे अवतार तरी असतात. मग काय चोरी व्हायचीच की हो. मग सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. ही माणसं हळूहळू आपापल्या घरी पांगली. सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, पोटात भूक लागलेली, आंघोळ केलेली नव्हती. मग खाली जाऊन कावळ्यासारखी कशी कशी आंघोळ केली. जेवण 2 घास पोटात ढकलले आणि चला शिवामुक्षी घ्यावी म्हणून अंगावर चादर घेतली. इतकेच बाहेरून हाक आली, अण्णासाहेब. आवाज काही ओळखायचा नव्हता. अण्णासाहेब झोप मारायला जागे झाले. त्यांनी बघितलं तर एक उंच किलकिली दाढीपापा मी आपली असा एक माणूस होता. तो म्हणाला, मी शामराव पेटर बाजूच्याच गल्लीत राहतो. तुमच्या घरी चोरी झाल्याचं कळलं, सहज चौकशी करायला आलो. हे ऐकून मला राग झाला. तो म्हणला, अशी कशी काय झाली चोरी? आता मी त्याला म्हणलं, 51 चोरले ते 51. त्यांनी बरोबर तो म्हणली होती तो. त्यांनी ती तो भिंतीला लावली आणि मोठ्या भक्तात म्हणला, मी आत घुसून चोरी केली. झालं ना तुमचं, निघावर आता. तो माणूस बाहेर जायच्या ऐवजी वर पळत गेला. नंतर खाली आला आणि म्हणलं, ते वरचं भगदार बघून आलो. चांगलं गोल आर्टिस्टी काय म्हणलं. आणि त्यानंतर तो निघून गेला. आणि मी घराच्या बाहेर बघितलं तर आमच्या घराच्या बाहेर जत्रेचं स्वरूप निर्माण झालेलं होतं. आणि काय माणसं चौकशी करतात, एकाहून एक म्हातारा आत आला. म्हणला, ते कुत्रा असतं बघा, कुत्र पोलिसांकडे कुत्र असतं बघा, ते आलं ना. म्हणलं कुत्र? तर तो म्हणला, ते कुठून येतं, ओळख घेता आणि चोराला कुठून आणतं. आता त्या माणसाला काय बोलावं हे मला कळत नाही. मी त्याला म्हणलं की पोलिसांकडे एकच कुत्र आहे. तो म्हणला, बरोबर आहे, ते कुत्र चोरीला गेले. मग तो माणूस थांबला. अशी सगळ्या लोकांना 30 हकीकत सांगून माझं तोंड दुखायला लागलं. मग मी मुलांच्या गाईडमध्ये उत्तर असतं तसं लिहून काढलं. प्रश्न 1 उत्तर, प्रश्न 2 उत्तर, सगळे घडलेले हकीकत. आणि ते खुंटीला टांगून दिलं. माझ्याशिवाय लोकांचं काहीही अडत नव्हतं. ते आत यायचे, तो खुंटीवरचा कागद वाचायचे, वर जायचे, माडीवरची भिंत बघायचे आणि खाली येऊन निघून जायचे. असं सगळं चाललेलं होतं. सगळ्या नातेवाईकांची पत्र आली होती. पेपरमध्ये आमच्या घरी चोरी झाल्याचं छापून आलेलं होतं. चोरीमुळं का होईना एकदा आपलं पेपरमध्ये नाव आलं हे बघून मला फार छान वाटलं. सगळ्या नातेवाईकांच्या पत्राची सुरुवात तुमच्या घरी चोरी झाल्याचं कळलं अशी होती. आणि शेवट, समक्ष येत आहोत, काळजी करू नये असा होता. मग काय म्हणायचं, दुसऱ्या दिवशी सगळी नातेवाईक मंडळी आमच्या घरी येऊन दाखल झाली. त्यात मेवणे, मेवण्या, चुलत आत्ते भाऊ, असे चुलत भाऊ, मावस आत्ते भाऊ, अत्ते मावस भाऊ, साडू, झाडू असे सगळे मंडळी आलेले. त्यांनी आमच्या बरोबर जो प्रेमळ परिसंवाद केला तो मात्र फार गमतीशीर होता. नाही, मारहाण झाली नाही का फारशी? मी म्हणलं, नाही फारशी नाही. तरी पण किती? 100 चोर आले ते 100. त्यांनी भक्तार पाडलं, आत आले, माझी एक पप्पी घेतली, माझ्या बायकोच्या डोक्यात एक टपली मारली आणि निघून गेले. एवढंच, फार नाही. मग आमच्या घरातली सगळी नातेवाईक मंडळी बाहेर हुंदडायला निघून गेली आणि मी आणि माझी बायको त्यांच्या जेवणाचं सगळा हिशोब करायला गुंतून गेलो. आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला जो चोरीमध्ये 15-20 हजाराचा जो टोला बसलाय, ही मंडळी तर अजून 8 दिवस राहिली तर यांच्या खर्चाचा आकडा त्याच्यापेक्षा जास्त होईल. मग याची चिंता करत एक दिवस रात्री झोपलेलो. झोप तर लागत नव्हती. एकदम अस्वस्थपणे विचार करत होतो. आणि तेव्हा एक भन्नाट कल्पना माझ्या डोक्यात आली. घरात जेवढी काही अवजार होती ती सगळी मी घेतली. कुदळ, पहाडी. आमच्या वाडीच्या त्या भगदाराला लागून शेजाऱ्याची वाडी होती. मी त्या वाडीतून पलीकडे गेलो. शेजाऱ्याच्या भिंतीला चांगलं मोठं भगदाड पाडलं आणि आत घुसून बेरडपणानं चोरी केली. आणि याचा परिणाम लगेच दुसऱ्या दिवशी दिसला. आमच्या घरातली सगळी नातेवाईक मंडळी आपापल्या घरी पांगली. आमच्या समोरची जी रांग होती ती शेजाऱ्याच्या घराला लागली आणि आमचं घर पुन्हा एकदा शांत, निर्मळ झालं. ही होती माझ्या आयुष्यातली पहिली चोरी. धन्यवाद. छान का?
दमा मिरासदार यांची खुमासदार कथा खूप छान सादर केली. धन्यवाद. आता इथून पुढे संस्कृत या विषयाच्या विद्यार्थिनींना मी त्यांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते. यानंतर इंग्रजी भाषेतील नियोजित कार्यक्रम सादर करण्यासाठी मी विद्यार्थिनींना व्यासपीठावर आमंत्रित करते. Since our childhood, we love to listen stories. We grow up by listening our grand stories. We can't deny that stories are important part of childhood. Even at this age also, we really like to listen one. Let us listen an interesting story from our friend Miss Sapura Vaikar. Good morning. I am Sapura Vaikar. I am going to read the story Bholi. It is written by K. Abbas. He was an Indian film writer, director, novelist and journalist in Hindi, Urdu and English. Let's begin the story. Her name was Sulekha, but since her childhood, everyone had been calling her Bholi, the simpleton. She was the fourth daughter of Namrata Ramlal. When she was 10 months old, she had fallen off the pot on her head and perhaps it had damaged some part of her brain. That was why she had remained a backward child and came to be known as Bholi, the simpleton. At the birth, the child was very fair and pretty, but when she was 2 years old, she had an attack of smallpox. Only the eyes were saved, but the entire body was permanently disfigured by black pox marks. The little Sulekha could not speak till she was 5, and when at last she learned to speak, she stammered. The other children often make fun of her and mimic her. As a result, she talked very little. Ramlal has 7 children, 3 sons and 4 daughters, and the youngest of them was Bholi. He was a prosperous farmer, but Ramlal was worried about the Bholi. He had neither good looks and nor intelligence. Bholi was 7 years old when her sister Mangla was married. The same year, the primary school for girls was opened in their village. The Tehsildar Sahib came to perform its opening ceremony. He said to Ramlal, as a revenue official, you are the representative of the government in the village, and so you must set an example to the villagers. You must send your daughters to school. That night, when Ramlal consulted his wife, she cried, are you crazy? If girls go to school, who will marry them? But Ramlal had not the courage to disobey the Tehsildar. At last, the wife said, I will tell you what to do. Send Bholi to school, as there is a little chance of her getting married with her ugly face and lack of sense. Let the teachers at the school worry about her. The next day, Ramlal caught Bholi by the hand and said, come with me, I will take you to school. Bholi was frightened. She did not know what a school was like. She remembered how a few days ago their old cow Lakshmi had been turned out of the house and sold. No. She shouted in terror and pulled her hands away from her father's feet. What's the matter with you, you fool? Shouted Ramlal. I am only taking you to school. Then he told to his wife, let her wear some decent clothes today, or else what will the teachers and the other schoolgirls think of us when they see her? New clothes had been never made for
sitting by her, smiling at her. What's your name, little one? Hope, hope, hope. She could stammer, no further than that. She began to cry and the tears flowed from her eyes in a helpless flood. When the school bell rang, all the girls scurried out of the classroom. But Bholi dared not to leave her corner. Bholi, the teacher's voice was so soft and soothing. In all her life, she had never been called like that. It touched her. Get up, said the Bholi. It was not a command, but just a friendly suggestion. Bholi got up. Now tell me your name. She began to stammer. Well done, the teacher encourages her. Come on, now the full name. Bholi. At last she was able to say it and felt relieved as if it was a great achievement. Well done, the teacher patted her affectionately and said, put the fear out of your heart and you will be able to speak like everyone else. Bholi looked up as if to ask, really? Yes, it will be very easy. You just come to school every day. Will you come? Bholi nodded. No, say it aloud. Yes. And Bholi herself was astonished that she had been able to say it. Didn't I tell you, take this book? Take this book. The book was full of nice pictures and the pictures were in color. Dog, cat, goat, horse, parrot, tiger and the cow just like Lakshmi. And with every picture was a big word in a black letter. In 1 month, you will be able to read this book. Then I will give a bigger book. Then a still bigger one. In time, you will be able to learn more than everyone else in the village. Then no one will ever able to laugh at you. People will listen to you with respect and you will be able to speak without a slightest stammer. Understand? Now go to home and come back early tomorrow morning. Bholi felt it suddenly all the bells rang in the village temple where ringing. Her heart was throbbing in a new hope. Thus the year passed. The village became a small town. The primary school became a high school. There were now a cinema under a tin shed and a cotton spinning mill. The mail train began to stop at the railway station. One night after dinner, Ramlal said to his wife, then shall I accept the Vishambar's proposal? Yes, certainly, his wife said. Bholi will be lucky to get a well-to-do bride, a big shop, a house of his own, and I hear several thousands in the bank. Moreover, he is not asking for any dowry. That's right, but he is not so young, you know. Almost the same age as I am. He also lives. Moreover, the children from the first wife are quite grown up. So what does matter? His wife replied, 45 or 50. It is no greater age for man. What a lucky he is from another village and does not accept this proposal. She may remain unmarried all her life. Yes, but I wonder what Bholi will say. What will that witless one say? She is like dumb cow. Maybe you are right, muttered Ramlal. In other corner of the country, Bholi lay awake on her cot, listening to her parents discuss conversation. Vishambar Nath was a well-to-do person. He came with a big party of friends and relations with him for the wedding. Bholi's elder sisters, who had come to care for the occasion, were the envious of her love. When the auspicious moment came, the priest said, bring the bride. The Bholi, clad in a red silken bridal dress, was led to the bride's place near the sacred fire. The bridegroom lifted the garland of yellow marigold. Vishambar took a quick glass. The garland remained cold in his hand. The bride slowly pulled down
Have you seen her? Said Vishamba to the friend next to him. She has fox mark on her face. So what? You are not young either. Maybe if I am to marry her, her father must give me 5,000 rupees. Ramlal went and placed his turban, his honor, at the Vishamba's feet. Do not humiliate me so. Take 2,000 rupees. No, 5,000 rupees. Or we go back. Keep your daughter. Be a little considerate, please. If you go back, I can never show my face in the village. Then what with 5,000? Tears streaming down his face, Ramlal went in, opened the safe, and counted out the notes. He placed the bundle at the bridegroom's feet. On Vishamba's greedy face appeared a triumphant smile. He had gambled and won. Give me the garland, he announced. Once again the veil was slipped back from the bride's face, but this time her eyes were not downcast. She was looking up, looking straight at the prospective husband and in her eyes there was neither anger nor hate, only cold contempt. Vishamba raised the garland to put it around the bride's neck, but before he could do so, Bholi's hand struck out like a streak of lightning, and the garland was flung into the fire. She got up and threw away the wick. Pitaji, said Bholi in a clear and loud voice. And her father, mother, sister, brothers, relatives, and neighbors were startled to hear her speak without even a slight stammer. Pitaji, take back your money. I am not going to marry this man. Ramlal was thunderstruck. The guests began to whisper, so shameless, so ugly and so shameless. Bholi, are you crazy? Shouted Ramlal. You wanted to disgrace our family. You have some regard for our izzat. For the sake of your izzat, said Bholi. I was willing to marry this lame old man, but I will not have such mean, greedy and contemptible coward as my husband. I want. What a shameless girl. We all thought she was a harmless dumb cow. Bholi turned violently on the old woman. Yes, auntie, you are right. You all thought I was a dumb driven cow. That's why you wanted to hand me over to this heartless creature. But now the stammering fool is speaking. Do you want to hear more? Vishamba now started to go back with his party. The confused bandsman thought this was the end of ceremony and struck a closing song. Ramlal stood rooted the ground. Everyone was gone. Ramlal turned to Bholi and said, but what about you? Now you will ever marry? What shall we do with you? And Sulekha said in a voice with a calm and steady, don't you worry, Pitaji. In your old age, I will serve you and mother, and I will teach in the same school where I learned so much. Isn't that right, ma'am? The teacher had all along stood in a corner watching the drama. Yes, Bholi, of course, she replied. Thank you. Thank you, Sakura, for the very interesting story. Book reviews are typically published in newspaper, magazines. It is an analysis of a book that describes, summarizes, and evaluates ideas, quality, meaning, and significance. The purpose of the book review is to help the readers broaden their knowledge of the topic. Today our friend Ms. Sanika Sarate will express her views on the book that she read during Vachan Saptaha. Let us listen it from her. A very pleasant morning.
one and all. My name is Mansi Sarate. Today, on this occasion, I am going to present a book review here. During our Vachan Saptaha, in the last week, I got an opportunity to go through an excellent book, The Old Man and His God, written by Indian English writer Sudha Murthy. We all know her as the person of the Infosys Foundation. She is also a celebrated writer who has authored many fictions as well as non-fiction works. The Old Man and His God is a travelogue. Through this book, she reflects upon various instances, chance meetings, and experience which she came across during the course of her life. There are many instances which are inspiring and eye-catching. Certain ones too leave a mark on the mind of the reader. Each incident in this book is covered by a single chapter, and most of the chapters talk about experience which she had with working as philanthropist. These incidents touched upon various aspects of human emotion: love, care, friendship, selflessness, greed, hunger, poverty, devotion, jealousy, etc. In the story, the way you look at it, the writer says, in India, people are usually eager about building temples, mosques and gurudwaras. But no one thinks it important to build something as essential as toilet. Perhaps there is no punya attached to it. Really, this makes us think over the reality. And of this glorious dilemma throws a light on the attitude. With good attitude, you can create a heaven around you, and a good leader can bring about remarkable changes in a team. It changes our attitude towards the life. We also try to change ourselves when we go through these lines. In Friends Forever, I came across a line that really touched my heart and developed more respect for my teachers. The line says, "There is no greater joy for a teacher than to meet an old student who is doing well in life and is satisfied." Through the story, The Perfect Life, Sudha Murthy makes us realize the truth that everyone has secrets. We all have faults that we try to hide, but the problems arise when we don't acknowledge the struggles and faults even to ourselves and pretend to be what we are not. A peacock looks beautiful when it dances, but it cannot sing. A cuckoo is dark but has golden voice. We can live our lives in happiness only when we acknowledge our difficulties and failures and try to overcome them with our strength. Another such chapter which fascinated me was the one in which Murthy writes about an incident which happened when she was on a trip to a holy monastery in Tibet. A very old woman came to her devotedly. She took her hands, gently raised her hands to her eyes and kissed them. Her grandson told Murthy that his Tibetan grandmother was pleased that she had finally met an Indian offspring of land which offered shelter and hope to their respected leader, Dalai Lama. Since she hailed from such a holy country, she deserved her thanks. This book is really treasure from experience. Each story that this incident has underlying message to us. All her experiences are beautiful, bring out through her simple writing. We can understand the English very easily. It keeps us engaged. We all meet strange people and undergo many experiences that
करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते. नमो नमः. मम नाम भाग्यश्री चव्हाण अस्ति. अहं द्वादशकक्षायां पठामि. मम विषयेण नाम कवि श्रेष्ठ कालिदासः. कवि कुलशिरोमणिः महाकविः कालिदासः संस्कृतभाषायाः श्रेष्ठतमः कविः अस्ति. सः नाटककारः, महाकाव्यप्रणेता, गीतकाव्यकर्ता, खण्डकाव्यकर्ता च आसीत्. तस्य प्रमुखाः ग्रन्थाः सन्ति त्रीणि नाटकानि, मालविकाग्निमित्रं, विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञाशाकुन्तलं च, महाकाव्यं रघुवंशं, कुमारसम्भवं च, गीतकाव्यं मेघदूतं, ऋतुसंहारं च. कालिदासस्य लोकप्रियतायाः कारणं तस्य प्रसादगुणयुक्ता नृत्यशैली अस्ति. कालिदासस्य प्रकृतिचित्रणे अतीव रम्यमस्ति. चरित्रचित्रणे कालिदासः अतीव पटुः अस्ति. कालिदासः महाराज विक्रमादित्यस्य सभाकविः आसीत्. अनुमीयते यत् तस्य जन्मभूमिः उज्जयिनी आसीत्. मेघदूते उज्जयिन्याः भव्यं वर्णनं विद्यते. कालिदासः कृतिषु कृत्रिमतायाः अभावः अस्ति. कालिदासस्य साहित्ये काव्यसौन्दर्य, रसनिरूपणं च सर्वत्र दृश्यते. तस्य सूक्तयः सुधासूक्ताः, सेतोहराः सन्ति. कालिदासस्य उपमा प्रयोगः अपूर्वः, अतः साधुच्यते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर हिंदी विभागाचा नियोजित कार्यक्रम सादर करण्यासाठी मी विद्यार्थिनींना व्यासपीठावर आमंत्रित करते. सबको मेरा प्रणाम. मैं निशिदा पवार हिंदी निवेदन के रूप में खड़ी हूँ. हमारा हिंदी साहित्य अनेक विविध साहित्य प्रकारों से भरा पड़ा है. इसमें से कुछ साहित्य प्रकार आज हमारे टिळक हाई स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय की 11वीं कक्षा की सहपाठी आपके सामने प्रस्तुत कर रही है. राजभाषा हिंदी एकता, भावना और प्रेम की भाषा है. इसी भाषा का महत्व हिंदी गीत के माध्यम से पेश कर रही है 11वीं कक्षा की कुमारी सुरेरिया पटेल, प्राजक्ता कांबळे, अमीना मुल्ला.
इसके बाद जो पेश होने जा रहा है वो बहुत ही मजेदार है। उसमें आप सबको शामिल होना है। हमारी सहपाठी मिसबा नाटेकर आपके सामने पेश कर रही है पहेलियाँ, जो आपको ध्यान से सुनना है और जवाब भी देना है। पेश करने आ रही है मिसबा नाटेकर। सुप्रभात। आज मैं आपके सामने अमीर खुसरो की कुछ पहेलियां पेश करने जा रही हूँ। अमीर खुसरो का वास्तविक नाम अब्दुल हसन यामीउद्दीन था। उन्होंने कभी पहेली नंबर 1, अगर किसी को जवाब आता होगा तो वो हाथ ऊपर करे, एक साथ मिलकर बिल्कुल भी ना चिल्लाए। पहेली नंबर 1, सावन भादो बहुत चलत है, सावन भादो बहुत चलत है, माघ पूस में थोड़ी, अमीर खुसरो यूं कहे, अमीर खुसरो यूं कहे, तू बूझ पहेली मोरी। किसी को जवाब आता है? नाली। इसका जवाब है नाली। पहेली नंबर 2, श्याम वरण की है एक नारी, श्याम वरण की है एक नारी, माथे ऊपर लागे प्यारी, जो मानुस इस अर्थ को खोले, जो मानुस इस अर्थ को खोले, कुत्ते की वह बोली बोले। इसका जवाब है भौं भौं। पहेली नंबर 3, एक थाल मोती से भरा, एक थाल मोती से भरा, सबके सर पर औंधा धरा, चारों ओर वह थाली फिरे, चारों ओर वह थाली फिरे, मोती उससे एक ना गिरे। इसका जवाब है आसमान। पहेली नंबर 4, श्याम वर्ण और दांत अनेक, श्याम वर्ण और दांत अनेक, लचकत जैसे नारी, दोनों हाथ से खुसरो खींचे, दोनों हाथ से खुसरो खींचे, और कहे तू, बोलो बोलो क्या है? इसका जवाब है आरी। मैं यहाँ के सभी शिक्षकों का दिल से धन्यवाद कहना चाहती हूँ कि उन्होंने मुझे इस मंच पर आने का मौका दिया। बस यहीं पर मैं अपनी बात खत्म करके अपनी जगह लेती हूँ। धन्यवाद। हमारे जीवन में कई सारी ऐसी बातें होती है जो हम सहज भाषा में बोलने में हिचकिचाते हैं, लेकिन अगर वही बात हम काव्य, मुहावरे या नाट्य के माध्यम से बता दें तो जिनको बताना है तो वह जल्दी ही समझ जाते हैं। ऐसा ही एक हिंदी साहित्य का बहुत पुराना रोचक प्रकार है गजल। मनुष्य अपनी मन की उलझने तथा समाज की विविध परेशानियां गजलों में बयां करते हैं। ऐसे ही साहित्य प्रकार को आपके सामने पेश कर रही है 11वीं कक्षा की सहपाठी कुमारी अफिया मने। सबसे पहले आप सभी को मेरा प्रणाम। मैं आज आपके सामने डॉक्टर राहत इंदौरी इनकी गजल पेश करने जा रही हूँ। डॉक्टर राहत इंदौरी जी इंदौर के रहने वाले हैं। डॉक्टर राहत इंदौरी जी उर्दू और हिंदी के साहित्यकार हैं। उनकी गजल इस प्रकार है, चांद पागल है, दो बहुत है, दो कदम और सही। इस गजल में डॉक्टर राहत इंदौरी जी ने दोस्ती के अर्थ और महत्व को दर्शाया है। प्रस्तुत गजल का नाम है दोस्ती। दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा, कहा विमान, मुझसे शिकवा भी कर बुरा विमान, दिल को सबसे बड़ा हारिस
समृद्ध झाली. आता आपण काही उल्लेखनीय सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करणार आहोत, ज्यांनी भरपूर वाचनाने स्वतःला समृद्ध केले आहे. आमच्या महाविद्यालयातील आदर्श वाचक शिक्षक व आदर्श वाचक विद्यार्थिनींमध्ये तिचं अभिनंदन करायचे आहे. धन्यवाद सानिका. आदर्श वाचक पुरस्कार मिळालेली आमची दुसरी विद्यार्थिनी कुमारी श्रावणी कचरे ही आम्ही सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सानिका. धन्यवाद श्रावणी. दिव्य विभागची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती असे असलेले आजच्या आमच्या पहिल्या सत्राचे प्रमुख अतिथी श्री सुहास इनामदार सर यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावरती येण्याची विनंती करते. मला माहीत असते शिक्षण मंडळ करा आयोजित चौथ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या या सत्रामध्ये उपस्थित असलेले टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गोकुळ अहिरे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री धनाजीराव देसाई सर, गुणपरीक्षण समितीच्या सर्व सन्माननीय महिला, सर्व उपस्थित अध्यापक अध्यापिका, अभिजित कुलकर्णी आणि इतर सर्व उपस्थित शिक्षकेतर वर्ग, उपस्थित विद्यार्थिनी भगिनी, आज साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला इथं उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आजच्या विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी अवगत झाल्या. सर्वप्रथम मी या ठिकाणी मराठी, इंग्रजी, त्यानंतर संस्कृत आणि हिंदी या सर्व भाषांमध्ये विद्यार्थिनींकडून जे सादरीकरण केलं गेलं त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पुढे येऊन व्यासपीठावर उभं राहून काहीतरी सादर केलं पाहिजे किंवा सादर करण्याची उर्मी आतून आली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. खरं तर सादरीकरणाचा क्रम असा असावा असं मला वाटतं की प्रथम मराठी, नंतर प्रथम संस्कृत, नंतर मराठी, नंतर हिंदी आणि शेवटी इंग्रजी असो. एक वाटलेली खंत अशी की मला सर वारंवार सांगत होते
की आमच्या सर्व विद्यार्थिनी या ग्रामीण भागातल्या आहेत, पाटण, कळमवले वगैरे वगैरे आसपासच्या कराड तालुक्यातल्या, पाटण तालुक्यातल्या आहेत. माझ्या दृष्टीने सर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आज ग्रामीण भागामध्ये जेवढी संवेदनशीलता, जेवढी रसिकता, जेवढी जीवनाकडं नैसर्गिक दृष्टीने बघण्याची क्षमता शिल्लक आहे, ती शहरी भागामध्ये राहिलेली नाही. आणि ग्रामीण भागामधल्या मुली आज त्यांची एक त्रुटी इथं त्यांनी व्यक्त केली की मराठी भाषेमध्ये कोणत्याही विद्यार्थिनीनं काहीही अभिव्यक्ती इथं प्रदर्शित केली नाही. त्याची मला खंत वाटते. आमची ग्रामीण भाषा नुसत्या दोन मुलींनी एक संवाद जरी म्हणला असता ग्रामीण भाषेमध्ये तरी कानाला एक वेगळी तृप्ती मिळते, एक वेगळी गोडी मिळते. तर पुढच्या वेळी विद्यार्थिनींनी हे लक्षात ठेवावं की आपल्याला अवगत असलेल्या, आपल्या घरादारात, समाजात, गावात बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये सुद्धा आपण काहीतरी व्यक्त झालं पाहिजे, आपण काहीतरी बोललं पाहिजे. आजच्या समाजामध्ये ज्या काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या त्याचं सगळ्यात मोठं जर कारण कुठलं असेल तर मुली, विद्यार्थिनी त्या मोकळेपणानं व्यक्त होत नाही. यामुळेच अडचणी निर्माण व्हायला लागल्या. भगिनींनो, तुमची गोड ग्रामीणवाणी ऐकायला मला खूप आवडलं असतं. तुम्ही मराठीमध्ये कुणी का सादरीकरण केलं नाही त्याचा शोध तुम्हीच घ्या. बाकी हर्षवर्धन आणि शौनकनं कथा आणि व्यक्तिचित्रण खूपच छान सांगितलं, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आपण महाराष्ट्रातले आहोत, पश्चिम महाराष्ट्रातले आहोत, सातारा जिल्ह्यातले आहोत आणि मराठी हे आपलं महत्वाची मातृभाषा आहे. गुजरातीचे सांगू नको कुणाला. एक गंमत बघा, गुजरातीचे सांगू नको कुणाला आणि गुजरातीचे सांगू नको कुणाला, सुख अंतरीचे दाऊ नको जना. गुजरातीचे सांगू नको कुणाला, सुख अंतरीचे दाऊ नको जनाला. कर नाटकी आता सारेच ते बहाणे आणि कर्नाटकी आता सारेच ते बहाणे. शालीन मराठीचे गावे सदैव गाणे, शालीन मराठीचे गावे सदैव गाणे. संयोजकांनी मला विषय दिलेला आहे नातं, कवितेचं आणि माझं, असा विषय नेमस्त विवेचनासाठी दिलेला आहे. तत्पूर्वी कालही मी या ठिकाणी होतो, कालही मी काही बोललो. थोडीशी पुनरावृत्ती होईल पण करण्याची गरज आहे की साहित्य म्हणजे काय. आणि ह्या विद्यार्थी दशेमध्ये या कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरती साहित्य संमेलनाचं नियोजन करावं का, तर निश्चित स्वरूपामध्ये करायला पाहिजे. साहित्य म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय. आज बऱ्याच जणांना साहित्य म्हणजे घरातलं साहित्य, प्रयोगाचं साहित्य, इकडचं साहित्य असं. तर साहित्य या शब्दाचा आणि या भाषा वाङ्मयाचा काय संबंध असावा, त्याला साहित्य का म्हणलं गेलेलं आहे. मूळ शब्द संस्कृत आहे. संगीतस्य भावाः साहित्य. शब्दार्थयोः सहभावा नाम साहित्य. शब्द आणि अर्थ यांचा सहभाव, यांचं एकत्र असणं. आणि हे एकत्र कसं असतं तर नुसतंच एकत्र नसतं की त्यांच्यामध्ये एक सकारात्मक स्पर्धा असते. कधी अर्थ शब्दांना वरचढ होतो, कधी शब्द अर्थाला हुडकायचा प्रयत्न करतात. आणि या
द्वंद्वामध्ये अभिजात रसिकांना एक ब्रह्मानंद मिळतो आणि असं ब्रह्मानंद मिळवून देणारं जे लेखन आहे, जी चर्चा आहे, ते साहित्य. तुमचं आणि आमचं, माझं आणि तुमचं बोलणं हे साहित्यामध्ये गणलं जात नाही. त्याचं कारण त्याच्या अर्थातून आपण दोघे सोडून, म्हणजे प्रथम पुरुष आणि द्वितीय पुरुष सोडून 4 माणसांना अर्थबोध होऊन आनंद प्राप्ती होईल. तुमच्या बोलण्यातनं तुम्ही ज्याच्याशी बोलताय त्याच्याबरोबर इतरांना जर आनंद प्राप्ती होत असेल तर ते साहित्य आहे. जसं मगाशी मी माझी पहिली चोरी कथा सांगितली, त्या कथेमध्ये त्या कथेतली पात्र बोलत होती, पण त्याचा आनंद तुम्हाला मिळत होता. पण हा आनंद मिळण्यासाठी खूप शब्द लागत नाही. अतिशय कमी शब्दामध्ये सुद्धा या गोष्टी घडू शकतात. की जसं तुम्हाला एक गंमत ऐकवतो. आई भीते पालीला, 2च ओळींची कविता. आई भीते पालीला आणि बाबा भीतात आईला. तर यामध्ये जी गंमत आहे की अर्थबोध तुमच्या हृदयामध्ये आई, बाबा, घर या सगळ्या संकल्पना आधीच आहेत आणि त्यातली प्रत्येक जर आपली परिस्थिती की बाबा ह्या ओळीसाठी आहे का बघतो आणि ते त्याला भावतं आणि मग तो दाद देतो. असो, आणि म्हणून हे साहित्य म्हणजे काय, ग्रंथ म्हणजे काय, ग्रंथ वाचनाचा फायदा काय, आणि तुमच्यामध्ये आज सुप्त जर कुणी साहित्यिक असतील तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्यातली जे व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये काही लेखिका असतील, काही कवयित्री असतील, या आज नाही, आज त्या सुप्त अवस्थेत असतील, पण कधी काही त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एखादा तात्कालिक प्रसंग येईल की जो त्यांच्या मनावर आघात करेल किंवा त्यांच्या भावना विश्वाला स्पर्श करेल, त्यावेळेला त्या व्यक्त होतील. आणि परंतु त्यावेळी त्यांना आठवेल की आपल्यामध्ये ही जी पेरणी झालेली आहे, आपल्याला हे अभिव्यक्त व्हायला आज जे जमतंय त्याची बीजं कुठंतरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या साहित्य संमेलनामध्ये रोवली गेली होती. त्यामुळं अशा प्रकारचं साहित्य संमेलन विद्यार्थी स्तरावरती आयोजित होणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. साहित्यिक हाच साहित्य निर्माण करून कशासाठी व्हावे, तर आजचा जो काळ आहे की ज्या काळामध्ये धर्मवाद, भाषावाद, जातीवाद, प्रांतवाद, राजकारण, अत्यंत नीच स्तराला गेलेलं राजकारण, यामध्ये जर समाजाचं प्रबोधन कोण करू शकत असेल, समाजाला योग्य दिशा देण्याचं काम कोण करणार असेल तर ते साहित्यिकच करू शकतो. संस्कृतीचं खऱ्या अर्थानं भरण पोषण जर कोणी करणार असेल तर ते साहित्यिकच करू शकतात. अर्थात तो साहित्यिक तेवढा निस्पृह असावा. हल्ली साहित्यिक सुद्धा विकले जात आहे हेही बघायला मिळते. असं न होता जो निस्पृहपणे खंडनमंडन चर्चेतून समाजापुढे वास्तवाचं खरं रूप प्रकट करेल, असे साहित्यिक हे समाजासाठी फार मोठे समाज सुधारक, फार मोठं कार्य आहे. आणि असे साहित्यिक तुमच्यामधून निर्माण व्हावे हे या संमेलनाचं एक उद्दिष्ट असावं असं मला वाटतं. आता मला दिलेला नेमस्त विषय नातं कवितेचं आणि माझं, या विषयावर मी 8 तास बोलू शकतो. घाबरू नका, 10ला संपणार काय. ज्या दिवशी मला काही कळत नव्हतं, आई काहीतरी गुरबंदी आणि पाठीवर हात टाकत अंगाई म्हणते आणि मी आईच्या कुशीमध्ये सुखाने झोपी लागतो, त्या दिवशी कवितेचं आणि माझं पहिलं नातं सुरू होतं. आपल्याला त्याचे शब्द कळत नसतात, परंतु एक सुरक्षिततेची भावना, आपल्या भोवती गुणगुणणारा आवाज
हा एक पद्यात्मक गेय आवाज हा आपल्या ओळखीचा आहे आणि तो स्पर्श ओळखीचा आहे. पुढच्या वयामध्ये कविता सुद्धा तुम्हाला हेच देते. इथं कवितेचं आणि माझं नातं सुरू झालं जिथं अंगाई गीत ऐकून मला सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यानंतरची बडबड गीत, आपण लहान मुलाला काही गाणी म्हणतो की बाबा हे बाळ उभा राहिला आम्ही नाही पाहिला, त्यातले काही शब्द त्याला कळत नसतात. किंवा खूप गाणी आहेत, अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं किंवा इथे इथे नाचरे मोरा. यातला मोर कोण, तो कुठं नाचतो, तो कधी नाचतो, त्याचं काही मुलाला कळत नसतं. पण हा जो संस्कार आहे हा कवितेचा संस्कार आहे. इथं प्रत्येक व्यक्तीचं एक गेयतेशी नातं जोडलं जातं आणि जीवनामध्ये जोपर्यंत गेयता नाही म्हणजेच कविता नाही तोपर्यंत जीवनाचा कल्पना विलास होऊ शकत नाही. आहे त्यामध्ये तुम्ही आनंद शोधू शकत नाही. पुन्हा बडबड गीतांमधून आपण शाळेमध्ये येतो. शाळेमध्ये काही संस्कार होतात. मला माझं नातं म्हणा तर चौथीला असताना या लाडक्या मुलांनो नावाची कविता होती. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, आईस देवमाना कर्तव्य थोर जाणा. चौथीत शिकलेली कविता. वंदा गुरुजनांना तरी जगी भावने उनिया कर्तव्य थोर जाणा. कोणती भावना कोणतं कर्तव्य चौथीत नव्हतं समजलं. पण आम्हाला माझ्याच आडनावाचे बाई होत्या इनामदार बाई म्हणून, जुन्या या महिलांना माहिती असतील. तर त्या इतकी सुंदर ती गाणं म्हणायच्या, इतकी सुंदर कविता म्हणायच्या, ती माझ्या मनावर कोरली गेली. आज मला भावना म्हणजे काय आणि कर्तव्य म्हणजे काय हे समजते. आणि साहित्यिकांनी समाजात दुप्त झालेली भावना समाजापुढं जिवंतपणे प्रकट करणं हे साहित्यिकाचं कर्तव्य आहे. तर चौथीमध्ये ही कविता ऐकली. पुढं 6वीमध्ये घाल घाल पिंगावाल्या माझ्या परसात ही कविता होती. भामू पोतनीस सर आम्हाला होते. इतक्या सुंदर आवाजामध्ये ती कविता म्हणायचे की भावूक विद्यार्थ्यांची डोळे पाणावून जायचे. त्यानंतर आम्हाला व्याकरण शिकवताना अलंकार शिकवणारे शेटबाळकर सर होते. सारखा तसा देवी समगत परिसमा उपमा अलंकार, जणू कवी भासले वाटे की उत्प्रेक्षा अलंकार, उपमानाहून उपमेय श्रेष्ठ व्यतिरेक अलंकार किंवा शब्दांची पुनरावृत्ती अनुप्रास अलंकार हे त्यांनी शिकवलेलं. त्यावेळेला आमच्यावरती कवितेचा संस्कार होता. पुढं महाविद्यालयात असताना इंजिनिअरिंगला असताना आमच्या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम सुरू होता. सुधाकर गायधनी नावाचे कवी होते. कालही मी त्याचा उल्लेख केला. आज तुम्ही थोड्या मोठ्या आहात. तुम्हाला त्यांची त्यावेळी भावलेली कविता, त्या कार्यक्रमामध्ये फक्त 5 ते 6 विद्यार्थी राहिले होते. रात्री 2-2:30 पर्यंत गॅलरीमध्ये कार्यक्रम चालला होता. त्यामध्ये मी होतो आणि त्यांनी त्या सादर केलेल्या कविता होत्या त्या इतक्या सुंदर होत्या की कविता ही आपल्याला जमलीच पाहिजे. कवितेचं आपलं काहीतरी जवळचं नातं आहे असं तिथं कुठंतरी मला जाणवलं. आम्ही चिंध्या बांधून सोनं विकायला बसलो. गिराईक कसे ते फिरके ना. आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो. गिराईक कसं ते फिरके ना. मग आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो. गर्दी कशी ती पेलवेना. ही त्यांची ती कविता होती. मातीतूनच धान्य वर येतं म्हणून भूक लागल्यावर मुठभर माती खाता येत नाही. मातीतूनच धान्य वर येतं म्हणून भूक लागल्यावर मुठभर माती खाता येत नाही. आगामी वादळाची सूचना देता आली तरी बर्बाद होणाऱ्यांची यादी तयार करता येते. या सुधाकर गायधनींच्या कविता ऐकणारे विद्यार्थी पास होते.
मला विषय दिला तुम्ही नातर कवितेचा निम्माज अशी कविता माझ्याबरोबर बालपणापासून येत होती. पुढं इंजिनिअरिंगचं शिक्षण संपलं आणि मी एका कंपनीमध्ये पुण्याला प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यानंतर याच कराडमध्ये मी शिकलेलो होतो. याच नूतन मराठीमध्ये डिरेक्टर स्कूलमध्ये भाग्यवान आम्ही असतो की असे शिक्षक आम्हाला लाभले आणि त्यांनी केलेले संस्कार होते. कोणतीही चुकीची गोष्ट मला पटत नव्हती. आणि त्या कंपनीमध्ये नोकरी करत असताना एक दिवशी मी एक चोरी पकडली. ती चोरी पकडल्यामुळं त्यावेळेला म्हणजे 1990 सालची गोष्ट आहे, कंपनीचा जवळजवळ महिन्याला 15 लाख रुपयांचा फायदा वाढला. एक सप्लायर होता आणि त्या कंपनीमध्ये वॉटर हीटर तयार व्हायचे. वॉटर हीटर म्हणजे गिझर, छोटे गिझर तयार व्हायचे आणि तो दररोज चलन करायचा 95, 98 आणि नेताने 100, 102 असे घेऊन जायचा. त्यावेळेला ते एका गिझरची किंमत होती 3000 रुपये. आणि हे मी पकडलं. मला शंका आली. मी 2 सहकारी माझे गेटवर ठेवले आणि हे सगळं केलं आणि तो रेड हँड सापडला. तो सापडल्यानंतर मला खूप असं काहीतरी आपण मोठं काम केले कंपनीचं असं वाटतं आणि आता काहीतरी आपल्याला बक्षीस मिळेल किंवा मी टेम्पररी होतो त्यावेळेला आम्हाला परमनंट करतील किंवा अजून काही पगार वाढ देतील असं वाटलं. पण त्या कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजरनी मला बोलवलं. पंजाबी मॅनेजमेंट होती आणि मला सांगितलं तुम्ही जे काही पाहिलेलं आहे ते संपूर्णपणे चुकीचं आहे. ते गिझर बरोबरच होते असं लिहून द्या नाहीतर नोकरीचा राजीनामा द्या. मला ही गोष्ट भयंकर लागली. मी तर बरोबर होतो, मग असं कसं? मी त्यांना खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला पण ते काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. कारण तो सप्लायरच मुळात त्या डेप्युटी जनरल मॅनेजरचा सहकारी म्हणजे त्यांचा हस्तक होता हे नंतर मला समजलं. मग मी माझे काही मित्र होते त्यांना सांगितलं बाबा असं असं झालं. तो मला हे असंच चालायचं, तू कशाला नाही त्या फंदात पडलास. आता ते काय म्हणतायत ते ऐक नाहीतर राजीनामा दे. मी ज्यांना ज्यांना सांगत होतो तो प्रत्येक जण मला असंच म्हणत होता की हे असंच चालायचं, तू या फंदात पडू नको. मी घरी आलो तर आमची मावशी राहिली होती जवळ. मावशीला सांगितलं. मावशी तर माझ्या अंगावर अक्कल म्हणली की काय करते तुला काय करायचं, नोकऱ्या मिळत नाही, तुझी मिळाली नोकरी ताबडतोब उद्याच्या उद्या जाण सगळं चुकीचं आहे म्हणून लिहून दिलं. आणि तो काळ असा होता 1990च्या दरम्यान जागतिक मंदीचा एक काळ होता. नोकऱ्या मिळत नव्हत्या आणि या वेळेला असं काहीतरी मी करतोय आणि अप्रेंटिस ऍक्ट खाली होतो. एकदा जर अप्रेंटिसची ब्रेक झाली तर पुढे नोकरी मिळायला खूपच अडचण. पण मला काही ते पटलं नाही. मी 10 दिवसाची रजा टाकली मेडिकल लिव्ह आणि पुण्याहून कराडला येताना कात्रजच्या घाटामध्ये आयुष्यातली ही पहिली कविता मला सुचली. हे असंच चालायचं. प्रत्येकाला विचारणार होता हे असंच चालायचं चालायचं चालायचं. पण चालणे हा एकच शब्द जवळजवळ 70 वेळा वापरून माझ्या हातून काहीतरी लिखाण घडलं. मला काहीतरी सुचत होतं. नंतर दुसऱ्या दिवशी मी ते सगळं लिहून काढलं. थोडेफार त्याला अमेंड केलं म्हणजे त्याची यमक वगैरे लिहिली आणि मित्रांना ऐकवलं. मित्र खूप छान कविता आहे म्हणजे आम्हाला आवडली. ती कुणाची आहे. आता तो एक आपल्या कॉलेज जीवनाचा काळ असा असतो. मी कविता लिहिली म्हणल्यानंतर बहुतेक डोक्यावर परिणाम झाला आहे असंच गृहीत धरतात लोक. त्यामुळे मी सांगितलं आहे अशीच सापडली. मग माझ्याकडून बऱ्याच जणांनी लिहून घ्यायला सुरुवात केली. पुढे या कवितेनं मला बरंच काही दिलं. ती बक्षिसं पण दिली. ही कविता मी तुम्हाला ऐकवतो. नाचं कवितेचं माझं अंगाईपासून त्या पहिल्या कवितेपर्यंत.
चालताना जीवनाचे अनेक रंग पाहिले. विषय गंभीर आहे पण कविता विनोदी आहे. तुम्ही मस्तपणे हसत दाद दिली चालेल. असं काही गंभीर होऊ नका की सरांना पकडलं हे ते असं काही नाही. गंमत भाषेची आहे. फक्त मी मगाशी सांगितलं की आयुष्यामध्ये एखादा आघात झाल्यानंतर एखादा भावनेला स्पर्श करणारा प्रसंग घडल्यानंतर कसा आपल्याला साहित्यिक जागृत होतो आणि तो तुमच्यामध्ये सुद्धा आहे. तुम्ही पाटण तालुक्यातला बरेच जण आहात. पाटण तालुक्यातले विहंग कवित्र फार प्रसिद्ध आहे. कोणाला माहिती आहे ते कवी विहंग नंतर करामध्ये राहत होते. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. तर मूळ विषयाकडे येऊया आपण. कविता. चालताना जीवनाचे अनेक रंग पाहिले. चालताना जीवनाचे अनेक रंग पाहिले. थांबलेले जीवन सुद्धा चालताना पाहिले. चालताना जीवनाचे अनेक रंग पाहिले. थांबलेले जीवन सुद्धा चालताना पाहिले. मला काही चालत नाही. मला काही चालत नाही असं म्हणून नाही चालायचं. स्थितप्रज्ञानच चालायचं. कारण हे असंच चालायचं. कधी कधी येथे काहीही चालतं. त्यानंतर 25 वर्ष मी नगरपालिकेत नोकरी केली. कधी कधी येथे काहीही चालतं कुणाचंही चालतं. कधी कधी येथे काहीही चालतं कुणाचंही चालतं. सरळ चालणाऱ्याचं चालत नाही पण चालवणाऱ्यांचं चालतं. कधी कधी येथे काहीही चालतं कुणाचंही चालतं. सरळ चालणाऱ्याचं चालत नाही पण चालवणाऱ्यांचं चालतं. आपण कसेही चाललो तरी त्याला नाही चालायचं. आपण कसेही चाललो तरी त्याला नाही चालायचं. त्या चालकालाच म्हणीत कुठेपर्यंत हे असत चालायचं. चलनवाल्यांचं बरंच काही चालतं. टाळ्या वाजवत तरी चालतं ना. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो की विद्यार्थी काही टाळ्या वाजवून पक्क बसले होते. नंतर मी एका पूर्वी विचारणार मला सरांनी सांगितले आम्ही खून गेली की टाळ्या वाजवायला सुरुवात करायची आणि आम्ही परत खून पर्यंत थांबायचं नाही. वक्ता गेला पाहिजे. तसं काही करू नका. चलनवाल्यांचं बरंच काही चालतं. चलनवाल्यांचं बरंच काही चालतं. कसंही चालतं. चलनवाल्यांचं बरंच काही चालतं. कसंही चालतं. त्यांचं चाललेलं थांबवलेलं त्यांना काय चालतं. चलनवाल्यांचं बरंच काही चालतं. कसंही चालतं. त्यांचं चाललेलं थांबवलेलं त्यांना काय चालतं. आपण मात्र चालतं तेवढंच चालवायचं. चालायला लाज म्हणती इतकं नाही चालायचं. उद्विग्न मनाला सांगायचं हे असंच चालायचं. चालीशिवाय काही चालत नाही. या कविता वगैरे कुणाला आवडत नाही. गाण्याची ओळख कळली नाही तरी चालेल पण कंबर हातली पाहिजे. टेका पाहिजे. चालीशिवाय काही चालत नाही. चालीशिवाय कुणी ऐकत नाही. चालीशिवाय काही चालत नाही. चालीशिवाय कुणी ऐकत नाही. दुसऱ्याचं चांगलं चाललेलं अनेकांना चालत नाही. चालीशिवाय काही चालत नाही. चालीशिवाय कुणी ऐकत नाही. दुसऱ्याचं चांगलं चाललेलं अनेकांना चालत नाही. चालीला असं चालवलेलं म्हणजे चाल्या शब्दाला चालीला असं चालवलेलं किती जणांना चालायचं तर त्यांना वाटायचं हल्लीच्या कवींचंही असंच चालायचं. कधी कधी येथे काहीही चालतं कुणाचंही चालतं. सरळ चालण्याचं चालत नाही पण चालवणाऱ्यांचं चालतं. आपण कसंही चाललो तरी त्यांना नाही चालायचं. त्या चालकालाच माहीत कुठेपर्यंत हे असंच चालायचं. चलनवाल्यांचं बरंच काही चालतं. कसंही चालतं. त्यांचं चाललेलं थांबवलेलं त्यांना चालतं. आपण मात्र चालतं तेवढंच चालवायचं. चालायला म्हणजे इतकं नाही चालायचं. उद्विग्न मनाला सांगायचं ते असंच चालायचं. चालतं त्यांचं चालतं त्यांचं चालतं. आपण मात्र चालीतच चालायचं. चालतं त्यांचं चालतं. आपण मात्र चालीतच चालायचं. चाललं तर चाललं म्हणून कसंही नाही चालायचं. चालतं त्यांचं चालतं. आपण मात्र चालीतच चालायचं. चाललं तर चाललं म्हणून कसंही नाही चालायचं. आयुष्यात काही तत्वांनी चालायचं. प्रसंगी एकट्यानं चालायचं. आता मात्र नाही म्हणायचं हे असंच चालायचं.
मधी 2 कडवी जरा रिपीट झाली, सॉरी. तर हे कवितेचं नातं. आणि मग काय पुढं अशा 1 झाल्या 2 झाल्या अशा कविता सुचत राहिल्या. सांगण्यासारख्या बऱ्याच असतात, पण वेळेचंही भान ठेवायला लागतंय. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर अन्न हे पूर्ण ग्रंथ आहे, पण भूकी थोडीशी लागलेली असणार. त्यामुळं त्या माणसाला भूक लागलेली आहे, त्या माणसाला तुम्ही ब्रह्मज्ञान जरी द्यायला म्हणलात तर तो नको म्हणणार. अमरत्वाचं काही ज्ञान द्यायचं म्हणजे नको म्हणणार, आधी पोटात काहीतरी जाऊ. तर कविता खूप आहेत. मराठीच्या विद्यार्थी असतील तर कवितेच्या व्यासपीठावर भेटा, कवितांचा वेगळा कार्यक्रम करा. खूप कविता ऐकण्यासारख्या आहे. आणि सांगेल तेवढे कमी आहे. का एक पाऊस ही कालची एक थीम होती, त्या पावसावरती तुम्हाला एक कविता ऐकवतो वेगळी. सदाशिवगड म्हणून किल्ला इथे करायला, त्या तिथे आम्ही आम्हाला जातो. तर 2005 साली पाऊस लवकर आलेला नव्हता आणि पावसानं भरपूर ओढ दिलेली. गड आधी त्या गडावर झाडे तर खूप कमी, आता बरेच वृक्षारोपण झाले, झाडं लावतात लोक. आणि पूर्णपणे गड सगळा असा विरान झालेला होता. सगळं गवत वगैरे वाळून गेलेलं होतं, झाडे निष्पन्न झालेली होती, दोंदी होती तीच. आणि एक दिवशी मी असा गडावर गेलो आणि अचानक गड चढून झाला तोपर्यंत सगळे काळे ढग दाटून आले. मला वाटतं कुठला पाऊस येतोय, पण अचानक पाऊस इतक्या जोरात सुरू झाला की गड संपल्यानंतर ते महादेवाचं जे मंदिर आहे ते फार तर 100-150 मीटर असेल, तर तिथपर्यंत जास्त मी चिंब भिजलो. आणि मंदिरात गेलो तर एका कोपऱ्यामध्ये एक राधाकृष्णाचं अतिशय जीर्ण झालेलं असं एक कॅलेंडर होतं. ते कॅलेंडर पाहिल्यानंतर मला एक रूपक सुचलं. मी जास्त सांगत नाही, तुम्हाला रूपक कितपत भावते ते बघा. पृथ्वी म्हणजे राधा आणि पाऊस म्हणजे कृष्ण. वणवा काया जाळीत होता तुझ्याच विरहाचा, वणवा काया जाळीत होता तुझ्याच विरहाचा, ठाई ठाई देह तडकला ऋतू हा ग्रीष्माचा. वणवा काया जाळीत होता तुझ्याच विरहाचा, ठाई ठाई देह तडकला ऋतू हा ग्रीष्माचा. हिरवे परते कुठले आता, हिरवे परते कुठले आता, रखरख अंगात पाऊस होऊन बरसून जाळे कानागारात. स्वागत करण्या वसंत ल्याले, आधी वसंत ऋतू येतो मग ग्रीष्म ऋतू येतो. स्वागत करण्या वसंत ल्याले तोही सुरकुतला, स्वागत करण्या वसंत ल्याले तोही सुरकुतला. पक्षांनी नवी गीत गावणी कंठ शोषविला, कोकिळा ओढत असते. स्वागत करण्या वसंत ल्याले तोही सुरकुतला, पक्षांनी नवी गीत गावणी कंठ शोषविला. आला आला गेला गेला, आला आला गेला गेला ही वळीवाची रीत, जरा साधना निवांत येरे शिकवी नवी प्रीत. औचित वारा घेऊन आला वार्ता गोडीची, औचित वारा घेऊन आला वार्ता गोडीची, निराश मुलीचा मयूर नाचे ओढ भेटीची. औचित वारा घेऊन आला वार्ता गोडीची, निराश मुलीचा मयूर नाचे ओढ भेटीची. घनमाला ती कृष्ण फुलांची होती हातात, घनमाला ती कृष्ण फुलांची होती हातात, स्वप्न म्हणू की सत्य कळेना स्वारी दारात. मला पाहता घन भाऊ तो जोमाने स्फुरले, मला पाहता घन भाऊ तो जोमाने स्फुरले. अधीर झाल्या तरुशिखरांना वेगाने भिडले, मला पाहता घन भाऊ तो जोमाने स्फुरले. अधीर झाल्या तरुशिखरांना वेगाने भिडले. मूर्तिमंत मी तृष्णा आता बुडले तृप्तीत, मूर्तिमंत मी तृष्णा आता बुडले तृप्तीत. मिलन कसले मीन वेगळी राधा कृष्णात. दरी डोंगरी निर्झर आता प्रेमाचे झरते. सदाशिवगडावर ही कृष्णा आणि कृष्णा नदी अशी भारताच्या नकाशासाठी करायला पळसा घातलेली दिसती. जर तुम्ही कधी गेलात पुढं पुढच्या टोकाला जायचं,
ते विंडो सारखं आहे, ते विंडोतनं बघायचं असा भारताचा नकाशी दिसतो नदीनं झाला. कुणी बघितलं असेल तर माहीत असेल. तरी डोंगरी निर्झर आता प्रेमाची झरती दिसवत जाई सरसर सरिता सुकलेली माती. तरी डोंगरी निर्झर आता प्रेमाची झरती दिसवत जाई सरसर सरिता सुकलेली माती. हिरवा शालू नेसून भरला श्रावण अंगात, हिरवा शालू नेसून भरला श्रावण अंगात. किती दिवसांनी आता खेळतो काना मातीत, किती दिवसांनी आता खेळतो काना मातीत. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी भगिनी आहात. व्यक्त होणं हे माझ्या वाटण्यात एकच वाक्य लक्षात ठेवा की तुम्हाला व्यक्त व्हायचं. तुम्ही गप्प बसू नका. पुरुषप्रधान संस्कृती संपली पाहिजे. स्त्री ही कुटुंब चालवते, पुरुष हा स्वतः जगतो. तुम्ही 700 मुली इथं, ते 700 कुटुंब तुमच्या हातात आहे आणि ती तुम्हाला सक्षम करायची, एक सुजाण आणि चांगले नागरिक घडवायचे. त्यामुळे तुम्ही व्यक्त व्हायला शिका. तुमच्यासाठी शेवटच्या 8 ओळी सांगतो आणि कार्यक्रम संपवतो. युगायुगांची चंद्रमुखी, युगायुगांची चंद्रमुखी तू चंद्रयुगातही उपेक्षित आहे. युगायुगांची चंद्रमुखी तू चंद्रयुगातही उपेक्षित आहे. पुरुषार्थाची निर्मिती तू पुरुषार्थाच्या अधीन आहे. युगायुगांची चंद्रमुखी तू चंद्रयुगातही उपेक्षित आहे. पुरुषार्थाची निर्मिती तू पुरुषार्थाच्या अधीन आहे. कुंडके ऐकण्यात तुझे जाणार असा हा काळ किती, कुंडके ऐकण्यात तुझे जाणार असा हा काळ किती. अशी कशी ही आमची पुरुषप्रधान संस्कृती. स्वीकार आता माते, स्वीकार आता माते तुझे तू खुले आव्हान. स्वीकार आता माते तुझे तू खुले आव्हान. निर्मितीचा अधिकार तुला हा ईश्वरी सन्मान. स्वीकार आता माते तुझे तू खुले आव्हान. निर्मितीचा अधिकार तुला हा ईश्वरी सन्मान. विसरले उपकार दुधाचे, विसरले उपकार दुधाचे, विसरले हे प्रसूती. विसरले उपकार दुधाचे, विसरले हे प्रसूती. प्रसूती येऊ दे आता तरी स्त्री पुरुष समान संस्कृती. येऊ दे आता तरी स्त्री पुरुष समान संस्कृती.